तर रायगडमधील माणगावला देखील अवकाळी पावसानं झोडपून काढले। वादळी वाऱ्यानं विजेची तार तुटली। विजेचा शॉक लागून 4 जनावरं दगावल्याची माहिती समोर आली आहे। बोनशेत चांदेवाडी हद्दीतील ही घटना आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली जाते। वारा वादळ होता, आम्ही गुरांना शोधत होतो पण गुरं कुठं सापडली नाही। आज आमच्या सकाळी लक्षात आलं का एमएससीबीची तार तुटून आमच्या 4 गुरांवरती पडून त्यांचा मृत्यू झालेला आहे। तरी शासनाकडून आम्हाला त्याची भरपाई मिळाली। एक नांगराची जोडी, गाडीची जोडी आहे। आज तो शेतकरी लय हातबल झाले तरी त्यांना मदतीचा हातभार मिळावा हीच विनंती। ग्रामस्थ आनंद शिगवण यांची एक गाभण गाय आणि आमच्या बुनशेत गावचे दीपक चव्हाण यांची गाभण गाय या एमएससीबीच्या विद्युत तारेच्या शॉक लागून त्यांचा दुर्दैवी या ठिकाणी अंत झालेला आहे। याच्यामध्ये एमएससीबीचा गलतान कारभार दिसतोय, कारण आज पावसाळ्याच्या तोंडावर हा शेतकऱ्यांसाठी फार मोठं नुकसान आहे आणि म्हणून मी शासनाकडे विनंती करतो, एमएससीबीकडे विनंती करतो की या सर्व शेतकऱ्यांना भरघोस अशी मदत करून त्यांना तुम्ही मदत करावी अशी विनंती करतो। काल संध्याकाळी 5 वाजता अचानकपणे दुर्घटना घडली की ती एमएससीबीची लाईन गेलेली आहे हद्दीतून, त्याच्यातून एक तार तुटून त्या 4 गुरांचा अकस्मात शॉक लागून मृत्यू झालेला आहे आणि त्याला जबाबदार असा एमएससीबी आहे। कारण काय, ह्या ज्या लाईनीत आहेत त्यांची देखभाल करण्यात ते कमी पडत आहेत आणि त्यांचा गलतान कारभार हा आम्हाला गरीब शेतकऱ्यांना आज नडत आहे, घातक आहे। ज्यांना काय प्रोसिजर करायची आहे ती करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।